शुक्रिया परमेश जी पाटिल सर। तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी खिलाड़ियों का स्वागत। आप देख रही हैं गोरक्षक ट्रॉफी 2024 की एक शानदार और धमाकेदार टूर्नामेंट। आज की पहली रात गुरुवार का ये दिन था और शुरू की थी हमने इस टूर्नामेंट को। हमने शुरू किया था ये मैच पहले राउंड का आखिरी मैदान के ऊपर आपको देखने को मिलेगा। दो मैच जीतकर मोरिया बोरगांव टीम तीसरे राउंड में दाखिल हो चुकी है। पिछले मुकाबले में हमने देखा वीर मराठा जोहिद जिन्होंने जीत का झंडा लहराया, और इस मैच के अंदर कौन सी टीम जीतेगी ये भी अब देखने लायक बात होगी। सन्माननीय आमचे बावडे गोपीनाथ शेट मोकल या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि त्यांना माझी विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या ठिकाणी यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून आणि सहर्ष स्वागत असणार आहे. सन्माननीय गोरक्षक दादा म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील या गोरक्षक चषक 2024 मध्ये मनापासून स्वागत. तो देखिए शुरुआत की गई है पहली गेंद के ऊपर, सिंगल रन यहां से आया गेंदबाजी मार के ऊपर. गेंदबाज समीर आ चुके हैं. गोपीनाथ शेट मोकल साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण गोरक्षक चषक 2024च्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मनापासून आणि सहर्ष सहर्ष स्वागत करूया. विनंती आहे की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. समीर के साथ सुनील, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी. दीक्षित P1 की पहली ओवर को लेकर सामने खेला, डाउन द ग्राउंड एकदम हल्के हाथों से ड्राइव कर दिया ऑफ साइड के ऊपर गेंद को. सिंगल रन यहां से जरूर लिया जाएगा और मैच वीर मराठा सोहे जीती. परमेश सर हमने डिस्कशन किया पिंक जर्सीज का आज बोलवाला, क्योंकि आईपीएल के मैच में भी राजस्थान रॉयल जीती. मोरिया बोरगांव जिन्होंने पिंक जर्सीज पहनी वो भी दो मैच जीती. यानी आज पिंक जर्सी थोड़ी सी लकी रही है. आउटसाइड द ऑफ स्टंप, बाहर वाले गेंद को घुमाना चाहते थे. शॉर्ट थर्ड मैन पर फंसाए गए बल्लेबाज. जाला बुना था और जाले में फंसाया जाएगा. छटका नंबर पहला. सन्माननीय आमचे पाहुणे गोरक्षक दादा म्हात्रे यांचं देखील स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. मी मंगल दादा पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. गोरक्षक दादा म्हात्रे वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, आणि त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय मंगलदादा पाटील साहेब यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. वेळात वेळ काढून आपण आलात त्याबद्दल या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत. त्याच्याच बरोबरीने सन्माननीय आमचे पावडे गोपीनाथ शेट मोकल साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. मी मंगलदादा पाटील यांनाच विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते गोपीनाथ शेट मोकल साहेब एक आघाडीचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती करायचा है. तो देखिए विकेट गई थी पहली, समीर को लौटना पड़ा था वापस. एट नंबर 3 की पोजीशन पर रोशन मैदान के ऊपर दाखिल जरूर किए गए. दीक्षित की अच्छी गेंदबाजी. इस बार ऑफसाइड पर हवा में गेंद है, हवा में गेंद, फील्डर की गोदी में गेंद. इस बार भी बल्लेबाज को किया गया है चलता. चलिए भाई रवानगी लीजिए. दूसरा झटका. विकेटों की पड़झड़ मैदान के अंदर शुरू हो चुकी है.
वीर भंवर में बल्लेबाजी करती हुई टीम बापेश्वर उर्नोली की नौका फंसती हुई नजर आएगी। टॉस उन्होंने जीता। कप्तान ने कहा भाई हम करेंगे पहले बल्लेबाजी। टीम हर्ष 11 भवानी फाइटर रावे को कहा आइए गेंदबाजी कीजिए, और उन्होंने पहले ओवर में यहाँ से अटैकिंग भूमिका निभाई है बतौर गेंदबाजी यूनिट। देखिए बल्लेबाज जब आएंगे, विकेट जब जाएगा तो आपको तुरंत मैदान के ऊपर आना है। टाइम आपको ज़्यादा नहीं लेना है क्योंकि टाइम अलर्ट है। 20 मिनट के अंदर आपके 4 ओवर होने चाहिए। बल्लेबाजी जब आएगी, विकेट जब गिरेगा, वो टाइमर हल्का सा स्टॉप ज़रूर होगा, लेकिन बल्लेबाज आपको तुरंत आना है क्योंकि टाइम अलर्ट है। चुनाव आ रहे हैं, ऐसे की वजह से समय की हमें पाबंदी दी गई है। 1 डेढ़ के अंदर हमें आज के दिन के सभी मुकाबले ख़त्म करने हैं, तो इसी वजह से समय रहते ये मुकाबले होने चाहिए। फुलर लेंथ वाली है बॉल, सामने खेला, एक और कैच, विकेट की हो चुकी है हैट्रिक। दीक्षित बने हैं टीम गोरक्षक ट्रॉफी के दूसरे हैट्रिक लेने वाले खिलाड़ी। कुणाल शिंदे बोरगांव, जिन्होंने पहली हैट्रिक को किया था अपने नाम इस टूर्नामेंट में, और दूसरी हैट्रिक के हकदार बने हैं दीक्षित। क्या कमाल की गेंदबाजी। चलिए तुरंत बल्लेबाज, तुरंत जाना है आपको, ज्यादा समय नहीं लीजिए। दीक्षित 3 गेंदों में 3 विकेट चटकाए, कमर तोड़ गेंदबाजी मैदान के अंदर हो रही है। एक से एक बढ़िया गेंदें, और तीनों बल्लेबाज अगर हम बताएंगे तो कैच आउट हो चुके हैं। पहले खिलाड़ी आउट हुए थे शॉर्ट थर्ड मैन पर, दूसरे खिलाड़ी आउट हुए थे शॉर्ट पॉइंट पर, तीसरे खिलाड़ी आउट हुए शॉर्ट लॉन्ग ऑफ मिड ऑफ पर। ऐसे 3 विकेट हमने अब चाहते हुए देखे और हैट्रिक को पूरा किया दीक्षित ने बतौर गेंदबाज। न्यू बैटर ऋषिकेश इनेट नंबर 5 की पोजीशन पर आएंगे। पेशेंस इस खिलाड़ी को दिखाना पड़ेगा मैदान के अंदर। थोड़ी सी अब सिचुएशनशिप को अंडरस्टैंड कर कर बल्लेबाजी करनी पड़ेगी, सिचुएशन के अनुसार खेल करना पड़ेगा। बड़ा हिट लगाने की कोशिश, मिड ऑन की दिशा में गेंद को ट्रैवल किया जाएगा। खिलाड़ी वहां पर थे, गेंद को कलेक्ट करेंगे, तब तक कोई रन नहीं है। पहले ओवर की हो चुकी है समाप्ति। टीम का टोटल बना 2 रन, विकेट गए हैं 3, विकेट ज्यादा रन कम। ये सिचुएशन मैदान के अंदर देखने को मिली है। जो बल्लेबाज रनों को बनाने की ताकत अपने पास रखते थे, उसी बल्लेबाजी की पावर पैक यूनिट की कमर तोड़ गेंदबाजी हुई दीक्षित के माध्यम से, और उसी की वजह से अब टीम बापेश्वर उर्नोली परेशानियों का सामना कर रही है मैदान के ऊपर। गेंदबाजी में होगा परिवर्तन। पेंट सिटी एंड की तरफ से गेंदबाज आएंगे दूसरी ओवर के लिए। हर्षद को जरूर आमंत्रित किया गया है। टाइम अलर्ट है, वो भी आपको ध्यान में रखना है। टीम रावे की कप्तान, अगर 4 ओवर 20 मिनट के अंदर नहीं होते तो एक्स्ट्रा फील्डर आपको 5वें ओवर में अंदर लेना पड़ेगा। टाइम यहाँ पे हमने लगाया है और आपको ज़्यादा समय भी नहीं दिया जाएगा। आज की रात बहुत ही रंगीन होने वाली है। मुकाबले हमने बहुत ही रोमांचक देखे, लेकिन मज़ा अभी और बढ़ने वाला है क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। 2 मुकाबले अभी बचे हैं, ये मुकाबला आधा अभी भी बचा है, यानी मज़ा तो आपको आएगा। फोकट में पैसा वसूल मैचेस होंगे तो दर्शकों को मज़ा आएगा। हर्षद सेकंड ओवर की शुरुआत। रिवर्स स्वीप के लिए दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की गर्दन काटी जाती है। इस बार लगी जरूर है। डीप बैकवर्ड पॉइंट के बाहर 4 रन। ये खिलाड़ी वो गेम चेंजर ऑफ द इनिंग बन सकते हैं। एक्रॉस द लाइन गए थे, काफी ज्यादा बाहर, शॉट को अंजाम देना चाहते थे पर विदाउट कनेक्शन, नो रिएक्शन।
तालमेल नहीं हुआ गेंद और बल्ले के बीच और एक डॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर होगी। जर्सी नंबर 18 इन्होंने वियर जरूर की है, विराट कोहली इनके बड़े फैन, लेकिन उनके जैसा खेल अब करना पड़ेगा। रिवर्स स्वीप एक और बार, कमाल का चाबुक स्ट्रोक, थप्पड़ मारा हो, इतना खतरनाक, एकदम सटाकेदार, मिलेंगे रन 4। इन्हीं 4 रनों के साथ टोटल पहुंचा 10। 10 का दम दिखाया है इन्होंने अब तक, लेकिन इसके बाद भी अब दिखाना पड़ेगा। 2 चौके इन्होंने निकाले, सीधी उंगली से घी नहीं निकल रहा हो तो उंगली को टेढ़ी करनी पड़ती है। टेढ़ी उंगली से इन्होंने रन तो निकाल लिए हैं, लेकिन और कितने बनाएंगे ये भी अब एक देखने लायक बात हो सकती है। भाई इस बार भी बढ़िया फुटवर्क, इस बार रॉन साइड पर खेला जरूर, लेकिन खिलाड़ी ने कमाल की फील्डिंग को किया। डीप लॉन्ग लेग बाउंड्री पर खुद बाहर गए, लेकिन गेंद को उन्होंने रोका। अच्छी फील्डिंग, अंतरराष्ट्रीय दर्जे वाली फील्डिंग जो देखकर जो आएगी। 2 रन, 2 रन मिले, लेकिन 2 रन बचाए भी, और अब 12 बनेंगे टीम का टोटल। 12 रन, रात का समय, नींदें सबके चेहरे पर है, लेकिन नींदों को उड़ाने वाली गेंदबाजी अब यहाँ पे जरूर हो रही है। नींदों को उड़ाने वाली गेंदबाजी, लेकिन होश उड़ाने वाली बल्लेबाजी हो तो सोने पे सुहागा भी हो सकता है। शॉर्ट कवर से डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी आएंगे, गेंद के ऊपर मिलेगा मात्र एक सिंगल रन। बहुत ही बढ़िया ये टूर्नामेंट, गोरक्षक ट्रॉफी को हम देख रहे हैं। आज की पहली रात, अभी तो 3 रातें और बाकी है, मजा तो अभी और बाकी है इस टूर्नामेंट में। कल की रात 8 ग्रामीण की टीमें एक दूसरे के सामने बैटल ऑन ग्राउंड में करते हुए आपको नजर आएंगी, और मजा आएगा कल की रात में भी जब ग्रामीण की बड़ी टीमें एक दूसरे से लेंगी टक्कर। लेकिन कल से रावे में भी 3 दिन की डे टूर्नामेंट है, सुबह हमें वहां पे भी पहुंचना है। तो देखिए ये मुकाबले जितने जल्दी खत्म हो उतना ज्यादा अच्छा। निवृत्ती दादा पाटील जे नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून, हॅट्रिक नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून दीक्षित पाटील यांनी जी ₹500 बक्षीस या ठिकाणी हॅट्रिक नगरसेवक दीक्षित निवृत्तीदादा पाटील यांनी या ठिकाणी दीक्षित पाटील यांना दिलेले आहेत। बल्ले का अंदरूनी किनारा, विकेट कीपर के दस्तानों में गई है गेंद, डॉट गेंद की हुई है समाप्ति, और इसी के साथ 2 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त होगा। 14 रन बनी है 3 विकेट के नुकसान पर। टीम बापेश्वर उर्नोली के निवृत्ति दादा पाटिल हैट्रिक नगर सेवक, इनकी तरफ से दीक्षित पाटिल इन्होंने जो हैट्रिक ली उनके लिए 500 का इनाम यहाँ पे जरूर आ चुका है। बापेश्वर उर्नोली, हर्ष 11, भवानी फाइटर रावी ऑन स्क्रीन। अगर आपने फॉर्चून लाइव इवेंट्स को ओपन किया है तो आपको टीम स्क्वाड जरूर देखने को मिलेगा। अच्छे अच्छे खिलाड़ी एक दूसरे के सामने लड़ेंगे। गोरक्षक ट्रॉफी 2024 टोटल बना है 14 रन, 14 रन बने हैं 2 ओवर के बाद। 7 रन प्रति ओवर की औसत से खेल रही है टीम उर्नोली। 14 loss of 3 wicket after 2 over, that is the total। तीसरी ओवर, फिर एक बार गेंदबाजी में परिवर्तन और न्यू बॉलर आएंगे। दीक्षित पाटिल वापस, जिन्होंने सेकेंड हैट्रिक यानी दूसरी हैट्रिक ली है इस गोरक्षक ट्रॉफी में, वही दीक्षित अब आएंगे। लेकिन अब उनके लिए फील्ड थोड़ा सा ओपन हो चुकी है। 5 ओवर का पावर प्ले, या 5 ओवर के मैच में 2 ओवर का पावर प्ले होता है। तीसरी ओवर में फील्ड ओपन हो चुकी है। 5 प्लेयर इज नाउ ऑन द बाउंड्री लाइन, आपको दिखाई देंगे। राइट आर्म ओवर द विकेट से शुरुआत, हल्के हाथों से खेला, सिंगल आया, दूसरे की कोशिश, रनिंग बिटवीन द विकेट, कमाल की क्या बात है।
जैसे दो चीते जंगल में दौड़ते हैं उसी अंदाज से ये दो शेर दौड़े मैदान पर। चुनू ने पूरा किया दुक्का यानी डबल। इक्के दुक्के से ही खेल चल रहा है। देखिए इस मैच में भी रन बने नहीं है। संदीप सर हमने अब तक मुकाबले देखे हैं, ये पांचवा आज के दिन का मुकाबला चल रहा है। टोटल 7 मैचेस हमें एक रात में कवर करने हैं, लेकिन अभी भी हमने देखा कि शुरुआत के 2-3 ओवर में रन बनते ही नहीं। शुरुआत के 2-3 ओवर जिनमें रन बनते नहीं है, गेंदबाजों का दबदबा होता है। आखिरी 1 आध 2 ओवर में हमने बहुत सारे रनों की बरसात आज की रात में देखी है। हल्के हाथों से कवर ड्राइव, कमाल का, मेरा सबसे पसंदीदा ये शॉट पर्सनली। कवर ड्राइव देखने में मज़ा ज़रूर आता है, लेकिन गैप में हो तो उससे ज़्यादा मज़ा आता है। ये था नहीं, इसी की वजह से डॉट बॉल की समाप्ति होगी। इथे देखील हा मोठा फटका। तीन षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आणि 27 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत।
सुरुवात खरं तर फार चांगली झाली होती आणि तदनंतर मध्ये मात्र धावांची पडझड आपल्याला पाहायला मिळाली होती आणि तदनंतर मात्र आता कमबॅक केला गेलाय. 27 धावा 4 गडींच्या मोबदल्यात या ठिकाणी बनवल्या जात आहेत. सुरुवातीचे गोलंदाज दीक्षित यांनी फार कमी धावा दिल्या होत्या, 2 धावा 3 विकेट. तदनंतरच्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा पाहायला मिळाल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये दीक्षित यांनी धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 13 धावा आणि एकंदरीत 27 धावा आपल्याला धावफलकावरती 3 षटकानंतर पाहायला मिळत आहेत. चौथं षटक घेऊन नवीन गोलंदाज या ठिकाणी नक्कीच वापरले जातील. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे आणि आता चौथ्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत. आदित्य. तो देखिए आदित्य आ रही है चौथी ओवर को लेकर, गेंदबाजी मार के ऊपर 27 रन बने हैं, 12 गेंदें कम से कम और 20 आध रन अगर बनते हैं तो एक अच्छे टोटल तक पहुंच सकती है टीम उरनोली. भले ही शुरुआत उनकी टीम ने ख़राब की हो, लेकिन उसके बाद जिस तरीके से मोमेंटम को खींचा है अपने टीम के पास, ये बल्लेबाजी अच्छी हुई है और इसी मोमेंटम को अगर कैरी फॉरवर्ड करेंगे तो एक बड़ा टोटल जो उन्होंने सपना देखा है शायद उसी को साकार किया जा सकता है. बहुत समय ले रहे हैं, चलिए टीम रावी, बहुत समय यहाँ से आपको लिया जा रहा है, इतना टाइम आपको नहीं दिया जाएगा. चौथे ओवर का आगाज. पहली गेंद एकदम यॉर्कर जड़ में डाली गई है, कमाल की डिलीवरी, लेजर गाइडेड मिसाइल जिसको हमने ऑन पॉइंट पर लैंड होते हुए देखा. रॉकेट डिलीवरी जिसे मैं कहता हूँ, ऑन फायर फायरी डिलीवरी जिसे मैं कहता हूँ. टॉट गेंद यहाँ से आई है, इस बार सामने खेला डाउन द ग्राउंड. ये शॉट खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, कैच को पकड़ा जाएगा. मेकिंग नो मिस्टेक, एकदम आसानी से प्रॉपर जजमेंट के साथ पकड़ा है कैच, जाएगी विकेट. संजोग देखिए गेंद बल्लेबाजी करने के लिए नए बल्लेबाज लेफ्ट हैंडेड बैटर क्रिकेट के खेल में हमेशा घातक माने जाते हैं. कई लेफ्ट हैंडेड बैटर है जिन्होंने क्रिकेट के खेल में काफ़ी बड़ा इतिहास बनाया. युवराज सिंह इनके बारे में हमने सुना था, साथ ही साथ ब्रायन लारा की बात कर ली, सौर ब्रायन लारा, साथ ही साथ बहुत सारे बल्लेबाज हमने देखे हैं लेफ्ट हैंडेड जिन्होंने बड़ा कारनामा किया. श्रीलंका के तिलशान संगकारा की बात कर ली. देखिए लेफ्ट हैंडेड बैटरों का बढ़िया बड़ा इतिहास रहा है क्रिकेट के खेल में, लेकिन ये कमाल का कैच प्रॉपर जजमेंट के साथ, एकदम आखिरी समय तक नजरें थी गेंद के ऊपर, फुटबॉल की तरह दिखाई दी थी गेंद, लपक ली दोनों हाथों से. बल्लेबाज को कहा है चलता बनिए. विकेट हैट्रिक का मौका आदित्य के पास है, 2 गेंदों में 2 विकेट, 2 सफलताएं उन्होंने हासिल की है. और देखिए हैट्रिक का मौका अगर यहाँ से विकेट छटकाते हैं तो हैट्रिक भी ज़रूर पूरी हो सकती है.
लेकिन क्या तीसरी हैट्रिक होगी, क्योंकि उन्हीं की टीम के मेंबर दीक्षित पाटिल जिन्होंने दूसरी हैट्रिक को पूरा किया था इस टूर्नामेंट में। लेकिन अगर तीसरी हैट्रिक होती है तो चार चांद लग जाएंगे आज की रात में। गेंदबाजों का बोलबाला जब होता है तो मुझे बड़ा मज़ा आता है, क्योंकि मैं भी खुद एक गेंदबाज। इसी वजह से मुझे बॉलर जब अच्छे करते हैं तो मुझे पर्सनली बहुत ज़्यादा खुशी होती है हमेशा। लेकिन हैट्रिक क्या आदित्य लेंगी। ये देखिए हैट्रिक का मौका अपने फॉलो थ्रू में, कॉट एंड बोल्ड। एक और बल्लेबाज को बनाया शिकार, तीसरी हैट्रिक को किया है पूरा। आदित्य ने बताया हम करेंगे सामने वालों का काम तमाम, और ये तीसरा विकेट बैक टू बैक। बापेश्वर उर्नोली, जो सपना उन्होंने देखा था इस टूर्नामेंट में जीतने का, शायद उनका हाल यहाँ से थोड़ा सा बेहाल नजर आ रहा है। काम जो उन्होंने करने की कोशिश की थी, शायद थोड़ा सा अब वो काम उनसे बहुत पीछे छूट चुका है, क्योंकि 7 बल्लेबाजों को उन्होंने गंवाया है। अगर आपने फॉर्चून लाइव इवेंट्स की वेबसाइट को ओपन किया है तो आपको डिजिटल स्कोर कार्ड ये बताएगा कि 27 लॉस ऑफ 7 विकेट ये टीम का टोटल। अभी तक इस ओवर में एक भी रन नहीं आया 4 गेंदों में, लेकिन 3 विकेट छटकाए गए हैं। मतलब ये कमर तोड़ नहीं, ये सुपर से भी ऊपर वाली गेंदबाजी। एक और बार अपील की, एक और बार अंपायर की उंगली उठी। ये देखिए गेंदबाज का कारनामा, बल्लेबाज का हुआ पंचनामा। ये 4 में 4 इन्होंने चटकाई है। क्या कमाल की गेंदबाजी। इसीलिए मैंने कहा था ये सुपर नहीं, ये सुपर से भी ऊपर है, क्योंकि 4 में 4 लिए इन्होंने। 8 विकेट यहाँ से गंवाए गए हैं, मात्र 2 विकेट बचे हैं। एक और अगर जाता है तो सबको बैटिंग मिलेगी। लेकिन अभी भी एक गेंद इस ओवर में बची है। मेडन ओवर अगर ये होता है 4 विकेट वाला मेडन, तो भाई इससे बढ़िया क्या बात हो सकती है। आज की रात तो मतलब इन्होंने सुहानी कर दी अगर ये गेंद डॉट आएगी तो। ओ आई है, क्या बात है भाई। आदित्य छा गए गुरु। वन मैन आर्मी और वन मैन शो। वन साइड ये बना हीरो, जिन्होंने सामने वालों को किया है जीरो। एक ओवर चौथा, वो भी मीडन, जिसमें आए विकेट हैट्रिक के साथ 4 विकेट। क्या कमाल का काम किया है, एकदम अद्भुत, अविश्वसनीय ये प्रदर्शन। जितनी प्रशंसा की जाए उतनी कम। टैलेंट है इस खिलाड़ी में, और टैलेंटेड है ये खिलाड़ी। एक ओवर मेडन प्लस 4 विकेट्स, कंप्लीट आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। डेथ ओवर का खेल यहाँ से अब भी बचा है। 27 रन बने, 8 विकेट गए। एक समय में ऐसा लगा था उर्नोली ने कमबैक किया, पहली ओवर में 2 रन आए थे, विकेट हैट्रिक आई थी। सबको लगा शायद उर्नोली नहीं उठ पाएगी, लेकिन उन्होंने कहा भाई हमें बहुत जान बाकी, हम उठेंगे। लेकिन उसके बाद जो ये फॉल्स डाउन हुआ है ना, माफ़ कीजिए, यहाँ से तो कमबैक करना बहुत मुश्किल है। अब आखिरी ओवर बचा है, और आखिरी ओवर के लिए जय आए है गेंदबाजी मार के ऊपर। आखिरी 2 विकेट भी बचे हैं, अगर ये चटकाते हो तो जय की जय जयकार भी होगी। ये हो सकता है अच्छा मोमेंट, पहली टीम बन सकती है रावे जो किसी टीम को ऑल आउट करेगी। लेकिन बल्लेबाजी को कमाल करना पड़ेगा, अब उनको दिखाना पड़ेगा एक तेरी तो एक मेरी, क्योंकि ओवर अगर चौथी आपकी थी तो पांचवी हमारी है। ये बल्लेबाजों को बताना पड़ेगा, क्योंकि ये डेथ ओवर है, स्लॉग ओवर है, और ये आखिरी ओवर। पहली गेंद, मैंने कहा उन्होंने करके दिखाया, मैंने कहा कीजिए, उन्होंने बताया। बिल्कुल, काली जुबान हमेशा चलती है, और ये छक्का यहाँ से जरूर आएगा।
ऋषिकेश, मैंने कहा था क्रिकेट का खेल बारी बारी सबकी बारी, एक हमारी दूसरी तुम्हारी, बताया इन्होंने। अभी भी दम बाकी है, हम में अभी भी बहुत दमखम बाकी है, ये इन्होंने बताया। कमाल का मैक्सिमम देखा ऋषिकेश के बल्ले से। एक और बार बड़ा हिट लगाने की कोशिश, अंदरूनी किनारा, डीप स्क्वायर लेग में गेंद ट्रैवल हो रही है, दुक्का लेना चाहते थे, विकेट यहां से जाएगा, रन आउट, लेकिन स्ट्राइक ऑन, स्ट्राइक बैटर के पास रहनी चाहिए थी और उसी की कोशिश में एक और विकेट को गंवाया। सबको मिलेगी अब बल्लेबाजी, क्योंकि 9 विकेट गए हैं और ये आखिरी विकेट बचा होगा। टीम का टोटल बनेगा 34, स्कोर कार्ड के ऊपर 34 रन यहाँ से आपको जरूर बनते हुए दिखाई देंगे। जय की जय जयकार होगी अगर एक और विकेट यहाँ से उनका आता है तो, क्योंकि रन आउट के तौर पर ये विकेट आया, नवा झटका लगा बल्लेबाजी करती हुई टीम बापेश्वर उर्नोली को। 2 हैट्रिक को हमने देखा इस पारी में, दीक्षित पाटिल ने एक हैट्रिक ली, आदित्य ने एक हैट्रिक ली और उसी वजह से बापेश्वर उर्नोली की हालत बद से बदतर हो रही है। आखिरी विकेट इते दे, यहाँ पे देखिए कमाल का एट, स्टैंड एंड डिलीवर, खड़े खड़े इन्होंने वाट लगा दी और मिड विकेट के ऊपर से ये गई तारा मंडल में। रात में तारे दिखते जरूर है, इन्होंने गेंदबाज को और दिखाए है। कमाल का 6 रन। और एक आध अगर छक्का आता है, और 3 गेंदे हैं, 3 गेंदों में अगर एक आध 2 हिट आते हैं तो ये प्लस पॉइंट हो सकता है, बोनस हो सकता है, क्योंकि 5 ओवर 50 रन एक बहुत ही बढ़िया टोटल टीम रावे के सामने खड़ा हो सकता है। निवृत्ती दादा पाटील हॅट्रिक नगरसेवक यांच्याकडून आदित्य यांच्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस, 4 विकेटसाठी आलेले आहे. त्यांनी मेडन ओव्हर प्लस 4 विकेट या स्पर्धेमध्ये मिळवलेल्या आहेत आणि या निवृत्ती दादा पाटील हॅट्रिक नगरसेवक यांनी 500 रुपये आदित्य यांच्यासाठी दिलेले आहेत. इस बार बैक टू बॉलर, कोट बिहाइंड के शिकार बने हैं बापेश्वर उर्नोली टीम, हो चुकी है ऑल आउट और हर्ष 11 भवानी फाइटर रावे पहली टीम बनी इस टूर्नामेंट में जिन्होंने किसी टीम को किया ऑल आउट 5 ओवर के मुकाबले में। टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 40 रन। पहली पारी का खेल हुआ समाप्त, आने वाली 30 गेंदे और जीत के लिए टीम हर्ष 11 भवानी फाइटर रावे को जरूरत है 41 रनों की। क्या ये रन चेस किए जाएंगे या फिर डिफेंड किए जाएंगे? गेंदबाज का होगा बोलबाला या फिर बल्लेबाज करेंगे मुंह काला, अब ये भी पता चलेगा। लेकिन दूसरी पारी में आएंगे परमेश जी पाटिल। शुक्रिया।
ठाण्यामध्ये किती मोठे टुर्नामेंट चालू आहेत, अजून चालू, त्यांना काहीच नाही. रायगड जिल्हा ज्या मोठा आहे ना, महान आहे ना मॅची चालू ठाण्यामध्ये आता क्रिकेटची पंढरी. ती पण लागल तेवढंच राहिले असतील काय. त्याला तशी तर लावल कशी सागर आणि कलवा पाहिजे होतं त्याचा लस आहे. तेव्हा बरोबर 2 घंटे भांडणं होती. वडगाव कुठला आहे, वडगाव कुठला रस्ता आहे? अरे वडगाव आली तुमच्या तुमच्या तिघांसाठी देते कॉमेंट्री. वडगाव कुठला इथं वाशिम कुठला बाईक सुरू आहे, बाईक कुठला सुरू आहे सांग फक्त. दोन्ही सुरू आहेत, कुठलाही बोला, आवाज तयार शूटिंग कर, असं असं शूटिंग कर. आता डायरेक्ट बोला आवाज जाईल. काय काय बोलतो माहिती ना, तहसीलचं असल्यामुळे मैदानात आवाज बंद केला स्पीकर. पण तो डेडिकेशन काय कॉमेंटेटरचा की लाईव्हला आवाज जावायला पाहिजे म्हणून खास माईक हातात धरत आहेत आणि कॉमेंट्री करतात. आणि मैदानात जरी आवाज नसेल तर तुम्ही लाईव्हला तुमच्या कॉमेंटेटरचा आमचा आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल असं बोलतो. थांब जरा रंगा ना नको घेत आता नको घेऊ. येस, थँक्यू मानस मनोरे. आपण खरं तर पहिल्या सत्रामध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात, 5 षटकांची लढत आहे आणि 5 षटकामध्ये खरं तर करायचे आहेत 41. आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज असेल सुनील पाटील. सुनील पाटीलचा पहिला चेंडू ऑन साईडला तिकडे टर्न झाला, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे आणि रस मिळेल एक सिंगल. ओपनिंगची जर आपण विचार केला तर विशाल आणि सुनील पाटील ही जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. क्षमा असावी, सुनील आणि विजय ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅटचा फेस खोलला आणि तदनंतर चेंडू मात्र चाललाय थर्ड मॅनला, सीमा पार चौकार. खरं तर आघाडीच्या षटकांमध्ये रन्स यायला पाहिजेत आणि त्या रन्स आल्यात देखील. थोडा आपटलेला चेंडू होता, चेंडू बाउन्स झाला आणि तदनंतर बॅटचा फर्स्ट खोलला आणि अप्परकटचा फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी आणि या 4 धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले एकूण 5 आकड्यावर. 5 धावा धावफलकावर पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आहे. एका बाजूला बापेश्वर उर्नोली तर दुसऱ्या बाजूला भन्नाट फॉर्ममध्ये सध्याच्या घडीला असणारा खरं तर हा राबे संघ आपण पाहतो. थोडा क्रॉस झाला, ऑफ स्टिकच्या बाहेर निघाला, एक घुटना जरूर वाकवला आणि तदनंतर अलॉंग द कार्पेट चेंडू मात्र डीप मिड विकेटला त्या ठिकाणी फील्ड झाला. रन्स आली एक सिंगल आणि एका धावेने खरं तर स्ट्राईक देखील रोटेट झाले. एका धावेने धावसंख्या आपण मात्र स्कोर कार्डवर पाहतो, 1 चौकार 2 सिंगल अशा एकूण 6 धावा धावफलकावर. 27 चेंडू आणि 35चं टार्गेट हे इक्वेशन मात्र ऑन स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर मैदानात सध्या समालोचकांचा आवाज तुम्हाला येत नसेल, परंतु फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही जर सामना पाहताय सो जरूर समालोचकांचा आवाज तुम्हाला त्या ठिकाणी जरूर ऐकायला मिळेल. आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट या ठिकाणी जरूर पाहायला मिळाले. अशा प्रकारचं खरं तर खेळाडू व्हायला पाहिजे, ज्या अर्थी विजय लाऊड अपील त्या ठिकाणी केली होती. बॅटची हलकीशी कडा घेऊन एसटी रक्षकाच्या ग्लोव्जमध्ये जाऊन चेंडू थांबला आणि खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन आणखीन एकदा खरं तर विजयच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धक्का बसलाय, पहिला विकेट डाऊन झाला. धावसंख्या फक्त 6 या धावसंख्येवर 1 विकेट गमावला. 26 चेंडू आणि 35 धावसंख्येचं असं इक्वेशन भवानी फायटर्स रावे संघाच्या समोर असेल. खरं तर या सीझनपासून या संघाने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे आणि चालू सीझन त्यांनी गाजवला. अनेक स्पर्धा त्यांनी जिंकल्या आहेत. अनेक स्पर्धांमध्ये भवानी फायटर्स संघ हा रनरअप राहिला आहे आणि खास करून यंग टॅलेंट आणि नवीन खेळाडूंना भवानी फायटर्स संघाने आपल्या टीममध्ये स्थान दिलं आहे आणि त्याचंच असं आपण म्हणूया प्रत्युत्तर त्यांना दिलं आहे. आणि ज्या खेळाडूंना संधी दिली आहे त्या खेळाडूंनी जरूर चांगलं योगदान आपल्या संघासाठी दिलं आहे. 26 चेंडू आणि 35 असं समीकरण या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. 6 या धावसंख्येवर 1 विकेट जरूर गमावले.
26 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 35 धावसंख्या आता करायची आहेत. 6 या धावसंख्येवर 1 विकेट गमावला. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज सुनील पाटील, जर्सी नंबर 18, 18 नंबरची जर्सी. चांगला चेंडू या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर अधिक स्विंग झाला. त्यानंतर पंच प्रवीण आंद्रे सरांचा इशारा आलाय. शाहरुख खानच्या ट्रेडमार्क स्टाईलमध्ये या ठिकाणी इशारा देत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येत जरूर 1 रन्स ॲड केली जाईल आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले आता 7 या आकड्यावर. 7 धावा धावफलकावर आपण पाहतोय. गोरक्षक चषक 2024चा थरार. मैदानाच्या आतमध्ये नाईट स्पर्धा म्हटली की मग फार मजा आली. पेन तालुक्यातील ही दुसरी नाईट स्पर्धा. चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय. स्वतः गोलंदाज आला. कॅच अँड बोल्ड, लाजवाब, क्या बात आहे. अशा प्रकारचं डेडिकेशन फार कमी वेळेला तुम्ही पाहताय. ज्या अर्थी बराचसा अंतर त्यांनी कापला गोलंदाज सुनील पाटीलने आणि उत्तुंग उडालेला चेंडू मात्र हवेत ट्रॅव्हल झाला आणि खूप चांगला झेल या ठिकाणी पकडला आणि दुसरा धक्का जरूर बसलाय. एकूण 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना भवानी फायटर्स रावे संघाचे 2 खेळाडू बाद झालेत आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर 7 धावा धावफलकावर आहेत. आता इक्वेशन एकदा आपण पाहूया. येणारे षटके बाकी असतील 4. अर्थातच 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 24 चेंडूंमध्ये आता करायच्या आहेत रावे संघाला एकूण 34 धावा. 24 चेंडू आणि 34 समीकरण आपण पाहतोय. पण खरं तर आजच्या दिवसाचा आपण विचार केला ना तर गोलंदाजांना पोषक राहिले खेळपट्टी. ज्या अर्थी गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. क्षमा असावी, 25 चेंडू बाकी आहेत. 1 चेंडू अद्याप या षटकातील बाकी आहे. पण पहिल्या चेंडूवर सिंगल आली, देन चौकार, मग सिंगल, पाठोपाठ 2 विकेट्स आणि मध्ये 1 व्हाईट चेंडू देखील आला होता. 25 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 34 धावसंख्येची आवश्यकता. सुनील पाटीलचा चेंडू, फ्लिकचा फटका, जबरदस्त फटका आणि चेंडू हवेत ट्रॅव्हल झाला. तिकडे क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू मात्र चाललाय सीमा पार. रन्स मिळतील रावे संघाला एकूण 4 आणि या 4 धावेंच्या मदतीने धावसंख्या मात्र झाले पहिल्या षटकाच्या अंती एकूण 11 धावा स्कोर कार्डवर आहेत. 41 टार्गेट आहे. 5 षटकांची मॅच. पहिल्या फेरीतील अंतिम लढत गोरक्षक चषक 2024 या स्पर्धेची पहिली रात्र आणि या पहिल्या रात्रीतील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. यस, ऑब्विसली विजयी संघ जोहेच्या अगेन्स्ट लढणार आहे. ज्या अर्थी जोहे संघाने पराभूत केलाय मोहपाडा सारख्या बलाढ्य संघाला आणि मग जोहे संघाच्या अगेन्स्ट कोणता संघ असेल का उर्नोली की असेल भवानी फायटर्स रावे. येणारे 4 षटक निश्चितच सांगून जातील की कोणता संघ या मॅचमध्ये विजयी मिळेल. खरं तर पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकात रस आल्यात रावे संघासाठी, परंतु त्यापाठोपाठ विकेट्स देखील 2 गेल्यात. महत्त्वाचे 2 विकेट्स. मग विजय बाद झाला आणि जयने खातं देखील उघडलं नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये सुनील आणि विशाल अशी जोडी मैदानात जरूर आहे, परंतु अद्याप त्यांचे बलाढ्य 2 खेळाडू यायचे बाकी आहेत. मग दीक्षितचा आपण विचार केला, दीक्षित देखील चांगल्या टचमध्ये आहे. दीक्षित देखील या प्लेइंग 11चा हिस्सा आहे. त्याच्याकडे देखील अफाट कौशल्य आहे. तो देखील लवकर मॅच फिनिश करण्यासाठी ओळखला जाऊ शकतोय आणि जातोय देखील. 24 चेंडू 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. खरं तर हा एक नवीन अनुभव आहे आमच्यासाठी, कारण की मैदानात जे साऊंड सिस्टीम आहे ती स्टॉप केली आहे, परंतु घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून, खास करून फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे आमचे लाडके प्रेक्षक सामना पाहतात त्यांना आम्ही आता विनंती करतोय या चॅनलला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पहा, खरं तर फॉर्च्यून इव्हेंटवर फक्त तुम्ही समालोचन आता ऐकू शकताय. मग मैदानात तुम्हाला यायची काही आवश्यकता नाही आहे, परंतु लाईव्ह सामना पाहण्याची एक मजा फार वेगळी असते. मैदानात येऊन सामना पाहणं एक वेगळा अनुभव असतो आणि मग जर असे सामने असतील, खास करून हा जो सामना आणि डिसायडर आहे, विजयी संघ जरूर जोहे संघाच्या अगेन्स्ट लढणार आहे आणि याआधी जर आपण 2 संघांचा विचार केला तर तिकडे मोरिया 11 बोरगाव संघ 2 सामने जिंकला. 23 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 आवश्यकता. सुनीलने बॅट फिरवल्या, चेंडू हवेत आहे. विकेटची संभावना होती, विकेट मिळाल्या. पण चेंडू हवेत खेळण्याची गरज आहे का? कारण की सामन्याचा आपण विचार केला तर जवळपास बॉल टू रन्स
असा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आणखीन एक धक्का रावे संघाला बॅकफुटवर घेऊन येईल. 23 चेंडू आणि 26 समीकरण असताना खरं तर ही विकेट गेले. आता 22 चेंडू आणि 26 करायचे आहेत. 22 चेंडू 26 तितकंसं कठीण नाही आहे, परंतु ज्या खेळाडूची आपण आता सध्याच्या घडीला चर्चा करत होतो, दीक्षित पाटील, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दीक्षित पाटीलला तुम्ही पाहता. खरं तर ऑलराऊंडरच्या भूमिकेत आहे. बऱ्याच स्पर्धांचा अनुभव त्याच्याकडे राहिला आणि चालू हंगामात चमकला. मग त्याची गोलंदाजी असेल, त्याची खास करून बॅटिंग असेल आणि या मॅचमध्ये मिडल ऑर्डर बॅट्समन 5व्या क्रमांकावर आलाय दीक्षित. 22 चेंडू आणि रन्स करायचे आहेत 26. मॅच ऑन आहे. मॅच अगदी खुली झालाय. पहा खास करून रात्रीला जेव्हा आपण सुरुवात केली आणि रात्रीचे पहिल्या 2-3 सामने खरं तर आपण पाहिलं तर ड्यू नव्हता, दव नव्हतं पडलं, परंतु ह्या मॅचमध्ये ड्यू पडला आणि त्याचा इफेक्ट देखील थोडासा जाणवतोय. चेंडू थोडा जड होईल आणि जड झाल्यानंतर तो हवेत जास्त काळ ट्रॅव्हल होणार नाही आहे. याचाच की अर्थ काय की सीमापार जाणं थोडंसं कठीण होईल. पुढचा चेंडू आहे, फ्लॅटेड कॅच पकडलाय. आणखीन एक धक्का. एका पाठोपाठ एक विकेट्स असे चाललेत रावे संघाचे आणि आवश्यकता नसताना देखील हे विकेट्स असं म्हणूया की जात आहेत. आत्ताच ज्या अर्थी आम्ही सांगतोय की ड्यू फॅक्टर, दबाचा थोडासा परिणाम या ठिकाणी जरूर जाणवतोय. चेंडू जड होणार आहे. चेंडू थोडासा विजेल, ओला होईल, कारण की ग्रीन ग्रास आहे. गवतावर पडलेलं दव निश्चितच चेंडूला लागेल आणि चेंडू थोडा जड होईल. हवेत ट्रॅव्हल होणार नाहीये. मोठे फटके फारसे पाहायला मिळणार नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अलाउन द कार्पेट, खास करून सिंगल डबल्स खेळणं फार महत्त्वाचं आहे. परंतु आताचे जे समालोचन आहे ते असं म्हणूया की फक्त प्रेक्षकांसाठी सुरू आहे, कारण की मैदानात खेळाडूंना तर आवाज जात नाहीये. सो आता ऐकणार कोण? तर मग खास करून आमचे समालोचक मित्र. सो आपण खास करून यूट्यूबच्या माध्यमातून जे व्ह्युअर्स आमच्यासाठी जोडलेत त्यांच्यासाठी आता आपण समालोचन करूया. तो थँक्स या सर्व प्रेक्षकांचा आपण खरं तर मनपूर्वक आभार व्यक्त करूया. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धा जे पाहतायत त्यांचं मनपूर्वक आभार. साऊंड ऑफ आहेत, परंतु तुमच्यासाठी खास सेवा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही तत्पर झालो. 21 मध्ये 26 करायचे आहेत. सो 50-50% मॅच आहे. अद्याप सामना संपला नाही आहे. रावे संघाकडे खूप चांगले बॅट्समन आहेत. अद्याप ते सामना खेचू शकतायत, परंतु गोलंदाजी तितकीच चांगली सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकातील हा पुढचा चेंडू आपण पाहिला अनिलचा. अनिल पाटील आणि सुनील पाटील. वाईटचा इशारा जरूर आला. 1 रन स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या आता स्कोर कार्डवर आहेत एकूण 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 या धावसंख्येवर 4 विकेट्स गमावल्यात. 21 चेंडू आणि 25 समीकरण. मॅच ऑन आहे. फार काही वेगळं करण्याची गरज नाही आहे, परंतु पहा इकडे आणखीन एक डॉट बॉल. या हंगामाचा जर आपण विचार केला तर मोठे संघ पराभूत झालेत धावांचा पाठलाग करताना. खास करून हमरापूरच्या मैदानावरती जिते संघ अडकला, मग अडकला जोहे संघ आणि तदनंतर जर आपण विचार केला तर दादर संघ देखील फसला एका मॅचमध्ये. कळवे संघ देखील फसला. या मैदानावरती देखील अनेक संघ फसलेत धावांचा पाठलाग करत असताना. आणि खरं तर अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके खेळायचे की सिंगल डबल्स हे वारंवार आम्ही सांगत असतो, परंतु खेळाडू आहेत की जे ऐकायला तयार नाही आहेत. आमचे प्रवीण पाटील, बंटी म्हात्रे यांचं शुभ आगमन या ठिकाणी जरूर झालंय. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर पिरकोणला गेले होते ते वरातीसाठी. आज खरं तर आमचे परम मित्र संदेश घरत यांच्या मुलीचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि खरं तर जोहे गावातील बरेचसे खेळाडू तिकडे अडकले, परंतु एक सामना जिंकल्यानंतर त्यांनी आता पेन नगरी गाठले. 19 चेंडू आणि 25 धावसंख्येचं समीकरण. सामना आता सध्या 50-50% बनावा लागेल, परंतु एक मोठा फटका, एखादा षटकार, एखादा चौकार मॅचमध्ये आता वापसी करून देईल रावे संघाला. परंतु आणखीन एक विकेट जर का डाऊन झाली तर मग थोडं प्रेशर आणखीन वाढेल. ज्या अर्थी 5 षटकांचा हा सामना, 41चं टार्गेट आणि आता सामना येऊन पोहोचला 19 आणि 25. 19 चेंडू बाकी आहेत. 25ची आवश्यकता आहे. शफल क्रॉसचा फटका, लॉंग चेस सुरू आहे. धावांचा खरं तर
41चा पाठलाग करत असताना या ठिकाणी रन्स आल्या एकूण सिंगल फक्त एकच रन्स आले. एका धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. धावा झाल्यात आता स्कोर कार्डवर 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा स्कोर कार्डवर. मानस मनोरे म्हणाले होते की 17 जर्सी नंबर एबी डिव्हिलियर्स मिस्टर 360 डिग्री यांचा जर्सी नंबर आणि रिषभ पंत यांचा देखील जर्सी नंबर 17च आहे. आणि खरं तर एबी डिव्हिलियर्स आणि अक्षरशः मैदानं गाजवलेत. मग वन डेजमध्ये फास्टेस्ट सेंचुरी जर कोणाची असेल तर एबी डिव्हिलियर्स आणि खास करून RCBचे ते हिस्सा देखील राहिलेत. मानस मनोरे यांची आवडती टीम आहे RCB. परंतु आम्ही महाराष्ट्रात राहतोय सो ऑब्व्हियसली आम्ही सपोर्ट करणार मुंबई इंडियन्सला. तिकडे 18 चेंडू 24चं समीकरण आहे. रुपेश पाटील स्माईल देतोय. निकेश पाटील आहेत परंतु कधी कधी असं करावं लागतं आमच्या व्ह्युअर्ससाठी. सो तुम्ही फॉर्च्यून इव्हेंटवर जा, लाईव्ह मॅच बघा, तुम्हाला समालोचन जरूर ऐकायला मिळेल. आणि हर्षजी पितले देखील तिकडे जॉईन झालेत. प्रवीण पाटील यांची एंट्री आपण पाहतोय. त्यांच्यासोबत बंटी म्हात्रे आणि राकेश पाटील या ठिकाणी जरूर जोहे संघाच्या स्क्वॉडमध्ये ते जॉईंट होतील. त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी ते इकडे आलेत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. 18 चेंडू आणि 24ची आवश्यकता. पहा 18 चेंडू 24ची आवश्यकता मीन्स फक्त 6 धावा एक्स्ट्रा आहेत. 6 धावांचा तुम्हाला जर तो पल्ला कमी करायचा असेल तर एक चौकार. परंतु इकडे एक झालंय काय 17ला 5 धक्के बसलेत. 17 या धावसंख्येवर 5 विकेट्स गेलेत. सो थोडा सामना असं पण म्हणूया बॅलन्स आहे आता सध्याच्या घडीला. 41चं टार्गेट सुरुवातीला असं वाटत होतं की थोडं सोपं होईल रावे संघाला, परंतु ते कठीण केले खास करून उर्नोलीच्या गोलंदाजाने. आपल्या स्पेलमधलं शेवटचं षटक फेकण्यासाठी आता सज्ज झाला सुनील पाटील द बायकर मॅन. खरं तर या खेळाडूला हमरापूर फाट्या लगतच्या मैदानावरती बाईक मिळालाय. स्वर्गीय पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर आयोजित स्पर्धा आणि खरं तर सुनील पाटीलची खेळी आणि त्याच खेळीच्या जोरावर बाईक आपल्या स्वप्नातील पहिली बाईक मिळवणारा हा खेळाडू बायकर मॅन या ठिकाणी आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. परंतु त्याच्या संपूर्ण करिअरचा आपण विचार केला तर अप अँड डाऊन्स राहिलेत. कधी सपाटून मार देखील खाल्लाय, कधी चांगली बॅटिंग केलंय, कधी लवकर बाद देखील झालाय, कधी संघाचा तारणहार संकटमोचक म्हणून देखील उभा राहिलाय. परंतु ही मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. चांगला फटका परंतु मध्ये पडला. असं वाटत होतं की चेंडू कदाचित समालोचन कक्षाकडे येईल, मिस टायमिंग झालं. परंतु या देखील चेंडूवर रन्स आली नाही. आम्ही मगाशी देखील म्हणालो होतो की ड्यू फॅक्टर दौ जो पडलाय ना त्याचा हा परिणाम आहे. ज्या अर्थी डीपमध्ये जेव्हा चेंडू जातो सीमारेषा लगत मग तो थोडा ओला होतोय आणि थोडा जड होतोय आणि जड झालेला चेंडू सीमापार जात नाहीये. यासाठीच आपण पाहतोय की नॉनस्ट्राईकचा खेळाडू थोडा चेंडू पाहतोय की चेंडू थोडा खराब झालाय का नाही आणि हे पाहणं देखील गरजेचं आहे. जर चेंडू खराब झाला असेल तुम्हाला नवीन चेंडू जरूर दिला जाईल आणि त्याची तपासणी खरं तर मैदानाच्या आतमध्ये खेळाडूच्या माध्यमातून झालंय. आता आदित्य आणि विशाल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण खरं तर पाहतोय. 16 मध्ये करायच्या 23. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. नोमॅन्स लँडमध्ये सेफली लँडिंग पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट झाली आणि तदनंतर रन्स आल्या एकूण 2 धाव्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर 20 रन्स. 20 धावा धावफलकावर आहेत. 15 खरं तर 15 चेंडूंचाच खेळ समाप्त झाला आणि आता 15 मध्ये करायच्यात 21. सो सामना अद्यापही बॅलन्स आहे. काही बिघडलं नाहीये रावे संघाचं, काही बिघडलं नाहीये उर्नोली संघाचं आणि कदाचित ह्या सीझन मधली ही शेवटची स्पर्धा असेल. खूप चांगलं आयोजन आहे, खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेसाठी लाभतोय. पहिली रात्र आहे आणि ह्या पहिल्या रात्रीमध्ये अगदी हाय व्होल्टेज सामने झालेत. ज्या अर्थी सामने शेवटच्या षटकांपर्यंत जात आहेत आणि कोणता संघ जिंकेल याची आपण भविष्यवाणी आपण करू शकणार नाही आहोत. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू असेल सुनील पाटीलचा. चांगला फटका आहे, चेंडू हवेत झालाय. षटकाराच्या शोधात संपूर्ण रावे गाव होता, रावे टीम होती आणि तो षटकार मिळाला. मोक्याच्या क्षणी ठोकलाय षटकार आणि या 6 धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलाय एकूण 26.
26 या धावसंख्येवर. 14 चेंडू 15चं समीकरण आहे. 14 चेंडूमध्ये आता 15 करायचे आहेत. सामना अगदी खुला झालाय. बॉल टू रन्स म्हणूया आता आपण. 14 चेंडू 15ची आवश्यकता आहे. स्वतःवर नाराज आहे सुनील. ओरपी स्वरूपाचा चेंडू होता आणि लॉफ्टेड हिट षटकार. विशालचा कमालीचा फटका आपण पाहिला. पुढचा चेंडू देखील तितका चांगला चेंडू आहे. फटका देखील लाजवाब आहे. समालोचन कक्षाच्या समोर वाईडिश लॉंग ऑफला चेंडू फील्ड झाला. 1 बाउन्स. रन्स आली 1. पण ज्यावरती बॅटरी बॉलचं कनेक्शन होते मग आवाज जो येतो जोरदार, त्याचं कारण हे एकमेवच की चेंडू जड आहे. चेंडू जर थोडासा हलका असता तर तुम्हाला स्वीट साऊंड ऐकायला मिळाला असता, परंतु तसं मात्र काही होत नाहीये. रन्स जरूर आल्यात त्या चेंडूवर. एक सिंगल. पुन्हा एकदा बॅटचा फेस खोलला आणि अलॉंग द कार्पेट डीप पॉइंट रिजन मध्ये रन्स मिळेल. एक सिंगल. एका धावेने खरं तर हे षटक देखील समाप्त होईल आणि धावसंख्या मात्र एकूण पाहायला मिळतील स्कोर कार्डवर. 28-28. 28 धावा स्कोर कार्डवर आहेत. 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. सामना अगदी हाय व्होल्टेज आहे. घेऊया आपण एक 2 मिनिटाचा ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक जरूर होईल. तत्पूर्वी ऐकूया सुमधुर संगीत. बारा चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता असेल. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये रन्स करायचे आहेत 13. गोलंदाज चौथ्या षटकासाठी समीर पाटील. खरं तर प्रचंड गुणवत्ता आहे याच्याकडे आणि खास करून स्विंग गोलंदाजी. मॅजिशियन बॉलर आहे. हातामध्ये त्याच्या जादू आहे आणि सध्याच्या घडीला हा गोलंदाज अतिशय महत्वाचा राहील बापेश्वर उर्नोली संघासाठी. स्विंग झाला चेंडू जरूर. फटका लाजवाब आहे. चेंडू मात्र चाललाय फाईन लेगला. सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार. चौकाराची आवश्यकता होती आणि चौकार आला. पहिल्या चेंडूवर अगदी सीमा रेषेचा रस्ता दाखवला या ठिकाणी समीर पाटीलला. फलंदाज आदित्य पाटीलच्या बॅटमधून हा चौकार जरूर आला. आदित्य आणि विशाल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पण आदित्यला का थांबवलं याचं उदाहरण तुम्हाला आता पाहायला मिळतोय की आदित्यला मॅच फिनिश करायची. आदित्यकडे क्लास आहे. आदित्य यावर्षी चांगला खेळतोय. धावा तितक्या नव्हत्या स्कोर कार्डवर. सो आदित्यच्या विकेट थांबवून ठेवली रावे संघाने आणि त्याचा फायदा देखील मिळाला. 8ची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 चेंडूमध्ये आता 8 करायचे आहेत. सामना आता थोडा झुकलाय राबे संघाच्या बाजूने जर आपण विचार केला तर. 10 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. लॉफ्टेड हिट. काच 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 पकडला. जेल पकडला. कहाणीमध्ये आला ट्विस्ट. बारी बारी सबकी बारी. कभी तेरी तो कभी मेरी. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. ही विकेट अतिशय महत्वाची होती आणि विकेट डाऊन झाली विशालची आणि विशालच्या जागी मात्र आता नवीन खेळाडू येईल सूरज म्हात्रे. सूरज म्हात्रेला आज साथ द्यावी लागेल आदित्यची. 9 चेंडू आणि 8ची आवश्यकता. समीरची आपण स्तुती जरूर केलंय. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर एक सिंगल आणि मग विकेट त्याने देखील कमबॅक करून दिलं. सो सामना अद्याप खुला. मॅच ऑन आहे आणि 9 चेंडू 8 धावा. सामना कुठेही बदलू शकतोय कारण की एखादा चौकार आला मॅच लवकर फिनिश होईल. एखाद दुसरे जर विकेट्स आले थोडं प्रेशर
रावे संघावर देखील येईल. मॅच आहे महत्वाची दोन्ही टीमसाठी. 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 8 धावसंख्या करायच्या आहेत. 33 धावसंख्येवर 6 विकेट्स गमावलेत रावे संघाने. ऑफस्टिकच्या बाहेर आहे. स्विंगिंग गोलंदाजी आहे. मॅजेस्टियन बॉलर्स त्याच्या बोटामध्ये जादू आहे. ज्या अर्थी आत्ताचा चेंडू तुम्ही पाहिला असाल अर्थातच आतमध्ये आला. चेंडूला वलय दिलं. चेंडूला थोडंसं आतमध्ये टाकलं आणि तिथे मात्र फलंदाज बीट झाला. डॉट बॉल आला. आणखीन एक चांगला चेंडू आहे. पण खेळाडू शफल होतो आणि वाईटचा मागणी देखील करतोय. अपेक्षेच्या नजरेतून पाहतोय परंतु पंचांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम नाही आहे. 7 चेंडू 8ची आवश्यकता. मॅच आहे दमदार. 33ला गमावलेत 6 विकेट्स करायच्यात 41. इथून दोन्ही संघ कोणताही संघ जिंकू शकतोय. चांगला फटका अलाउंड कार्पेट. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आला वेगाने. चेंडूची फेकी करेल ऋषिकेश. तत्पूर्वी रन्स येईल फक्त 1 आणि रनआउटच्या स्वरूपाने सूरज तंबूच्या आश्रयाला. रनआउटच्या स्वरूपाने विकेट्स गमावलंय. रावे संघाचा खेळाडू सूरज बाद झालाय. एका धावेने धावसंख्या मात्र आता स्कोर कार्डवर एकूण 34 धावा स्कोर कार्डवर आहेत. 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. पण खरं तर विकेट्स इन हँड. तुमच्याकडे विकेट्स आहेत. तुम्ही सामना जिंकू शकताय. परंतु विकेट जर तुम्ही अधिक गमावलेत तर तुमच्यावर प्रेशर नक्कीच येईल. खरं तर आजच्या रात्रीत गोलंदाजांचाच बोलबाला राहिलाय. ज्या अर्थी लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहतोय. सामनेचा आपण विचार केला तर धावा डिफेन्स होत आहेत. धावा रोखल्या जात आहेत. फलंदाजांवर प्रेशर क्रिएट केलं जातोय. आणि रजनी क्रिकेटमध्ये असं आपण अनेक वेळा पाहतोय. ड्यू फॅक्टर या ठिकाणी पाहायला जरूर मिळाला. शेवटच्या षटकासाठी स्वराज आणि खरं तर हा राज्य करण्यासाठी गोलंदाज आलाय. परंतु त्याच्या विरोधात खेळाडू असेल आदित्य आणि नौका खेळाडू की जो नॉन स्ट्राईकला असेल नितेश. बंधूंची ही जोडी रावे संघासाठी विजय मिळवून देईल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं की या 2 खेळाडूंवर हावी ठरेल स्वराज. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये करायच्या आहेत 7 धावा. 6-7चं हे समीकरण हे इक्वेशन कोण सोडवेल. 6 चेंडू 7ची आवश्यकता आहे. 34 धावा. धावफलकावर 7 विकेट्स गमावलेत. रावे की उर्नोली. उर्नोली की रावे यावेळेस जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये म्हणू शकताय की इथून दोन्हीपैकी कोणताही एक संघ जिंकेल आणि तो कोणता असेल. परंतु 6 मध्ये 7 म्हणायला गेलो तर मग बॅटर फेवर मी म्हणेल. पाहूया. फटका लाजवाब आहे. बैठक फटका घेतला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 टप्पा 2 टप्पा. चेंडूला केले फील्ड. रन्स आल्यात 2 धावेने समीकरण बदलेल. आता करायच्यात 5 मध्ये 5. सुपर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आदित्यची. पहा या ठिकाणी गोलंदाजाला बॅकअप करावा लागेल परंतु फलंदाज देखील तितकाच मजबूत आहे. ओव्हर फुल टॉस होता. चेंडू सीमापार गेला नाहीये. मधोमध चेंडू पडला. त्या चेंडूवर रन्स आल्या 2. नितेश नॉन स्ट्राईकला. ऑन स्ट्राईकला आदित्यला आपण पाहतोय. 5 चेंडू 5ची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजाच्या डोक्यामध्ये काय सुरू असेल. गोलंदाज नौका आहे स्वराज आणि त्याच्या अगेन्स्ट आदित्य. पाहूया काय घडेल पुढच्या चेंडूवर. चांगला चेंडू होता. त्या ठिकाणी रनआउटचा धोका आहे. खेळाडू सुरक्षित आहे का नाही आहे. आणखीन एक धक्का बसलाय. हा 8वा गडी बाद झालाय रावे संघाचा. त्या ठिकाणी नितेश ची विकेट मात्र गमावले रावे संघाने. चेंडू बाकी असतील या षटकातील एकूण 4 आणि 4 चेंडूमध्ये 5 धाव संख्येची आवश्यकता आहे.
4 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. आजच्या रात्रीत खरं तर आपण वरडी संघाला देखील याच इक्वेशन मध्ये पाहिलं होतं आणि अशाच परिस्थितीमध्ये वरडी संघ देखील फसला होता. 4 चेंडू आणि 5 ची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. 8 विकेट्स डाऊन झालेत. खरं तर मैदानाचा आपण विचार केला तर स्पीकर सध्या बंद आहेत, परंतु लाईव्हच्या माध्यमातून जे आमचे प्रेक्षक जुडलेत त्या खास प्रेक्षकांसाठी हे समालोचन सुरू आहे. 4 चेंडू आणि 5 ची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. खरं तर सामना दोन्ही संघांच्या बाजूने आहे आणि ह्या मॅच मध्ये आपण असं म्हणूया की 50-50% चान्सेस दोन्ही संघांना आहेत. नवीन खेळाडू हर्षद ऑन स्ट्राईकला असेल. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू अधिक स्विंग झाला, वाईटचा इशारा आला आणि 4 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता असेल. 8 विकेट जरूर गमावलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता एका बाजूला असेल हर्षद, नॉन स्ट्राईकला असेल आदित्य, तर शेवटच्या षटकासाठी गोलंदाज स्वराज. बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म आउट द विकेट. कॉम्बॉक्सच्या एंड कडून गोलंदाजी सुरू आहे. आणखीन एक चांगला चेंडू आहे. आणखीन एक चांगला चेंडू डिलिव्हर्ड झाला. गुडले स्पॉटवर पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी जरूर आलाय. 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये करायच्या 4 रन्स. पहा अद्याप जर आपण विचार केला तर आदित्य आहे की जो नॉन स्ट्राईकला आहे. आणखीन एक चांगला चेंडू आहे. आणखीन एक चांगला चेंडू आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर जी लाईन आणि लेंथ आहे ना ही कमालीची आहे. 2 चेंडू 4 ची आवश्यकता आहे. सामना फसला असं मात्र म्हणावं लागेल. 2 चेंडू 4 ची आवश्यकता आहे. आता मात्र आदित्यला स्ट्राईकवर जाणं फार महत्वाचं राहील. स्वराजची गोलंदाजी आज राज्य करणारी राहील. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 ची आवश्यकता. ऑन स्ट्राईकला आहे हर्षद. दॅट बॉल मृत चेंडू म्हणून खरं तर पंचांनी घोषित केलाय. 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. 41 धावसंख्येचं हे खरं तर टार्गेट. 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण टीम पाहतोय भवानी फायटर्स रावे संघाला. या ठिकाणी ऑफ स्टिकच्या बराचसा दूर राहिलाय. हा वाईट चेंडू आला. 2 चेंडू 3 ची आवश्यकता. पण पुढच्या चेंडूवर आदित्य काय करेल? 1 घेईल 2 घेईल, कारण की सिंगल घेतली तर मग आदित्य स्ट्राईकवर येईल. 2 घेतल्या तर मग स्ट्राईकवर हर्षदच राहणार आहे. काय करेल? कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेतील नियम आहे. परंतु जर का चौकाराला जर का षटकाराला मॅच याच चेंडूवर फिनिश होईल. 2 मध्ये करायच्या 3. या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट. बॉल बॅक ड्राईव्ह. रन्स आले तिकडे एकच मिळेल. एकच आले. हृदयाचे ठोके आता वाढलेत. धक सुरू झालंय. लास्ट बॉल. 2 ची आवश्यकता. सर्वजण आपल्या जागेवरून उठलेत. थोडेसे मैदानाच्या आतमध्ये जे प्रेक्षक आहेत डोके खाजवत आहेत की सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. कंपल्सरी 2 रन्स. 2 धावसंख्येची आवश्यकता. भवानी फायटर्स रावे संघाला 2 धावा डिफेन्स करायच्या, 2 धावा वाचवायच्या आहेत. टीम बापेश्वर उर्नोलीला. रावे की उर्नोली की रावे. हे तर क्रिकेट आहे. खरं तर ज्याप्रमाणे नाण्याला 2 बाजू असतात, चापा आणि काढा, आणि क्रिकेटला देखील 2 बाजू असतात, विजय आणि पराभव. आणि कंपल्सरी 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. परंतु शोलेमध्ये जो नाणा होता त्याला एकच बाजू होती. इकडे 1 चेंडूचा खेळ
बाकी आहे, 2 धावा करायच्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, परंतु आमचा आवाज मैदानात जात नाहीये. खरं तर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक सामना पाहत आहेत त्यांची त्यांची धडधड वाढले, धडधड जरूर वाढले. स्वराज बॉलिंग ट्रॅकवर आहे, ऑन स्ट्राईकला आहे. आदित्य, एक चेंडू, 2ची आवश्यकता आहे. काय घडेल मॅच मध्ये? गोलंदाज पुन्हा एकदा थांबला, पुन्हा एकदा पंचांनी डेड बॉल घोषित केला. 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. लास्ट बॉल नाही आहे. ही प्रेशर सिच्युएशन आहे या ठिकाणी. हा प्रेशर कोण हँडल करेल? 2ची आवश्यकता आहे. चांगला फटका आला म्हणजे कार्पेट, सिंगल कंप्लीट. दुसऱ्याच्या शोधात आहे. चेंडू कुठे फेकलाय? एसटी रक्षक कडे. मॅच जिंकला, सामना जिंकलाय जरूर या ठिकाणी. भवानी फायटर्स रावे संघाने हा सामना जिंकलाय. काय सामना झाला, काय जबरदस्त सामना झाला. हार्ट ब्रेकिंग मॅच इकडे पाहायला जरूर मिळाली. स्ट्रेट ड्राईव्ह होता आणि तिकडे चेंडू मात्र फेकला एसटी रक्षकाच्या एंडकडे. जर का चेंडू आला असता बॉलर एंडकडे तर मात्र कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळेल असं. चला फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट्स एकदा आपण रिप्ले दाखवा. रिप्ले मध्ये आपण पाहूया. अलॉंग द कार्पेट, स्ट्रेट हिट, वाईडिश लॉंग ऑफला. चेंडू फील्ड झाला. क्षेत्ररक्षकाने चेंडू फेकला एसटी रक्षकाकडे. तिथे रोशन पाटील होता. चेंडू अडवलं जरूर, परंतु 2 रन्स कंप्लीट झाल्यात आणि हा सामना मात्र जिंकलाय भवानी फायटर्स रावे संघाने. वेल प्लेड बॉयज अँड हार्ड लक बापेश्वर उर्नोली. मॅन ऑफ द मॅच सामनावीरचा किताब आपण देऊया. 4 चेंडूमध्ये 4 विकेट्स आणि मेडन षटक ज्याने फेकलं आणि तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज